सामन्याला सुरुवात झाली आहे. संदीप पहिले षटक टाकण्याकरता पहिला चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकला होता. विकेट किपरकडनं थोडासा मिस्टेक झाला आणि आपण पाहतोय संदीप आणि हर्षद याने एक धाव इथे पलून पूर्ण केली. बाईच्या स्वरूपात ही धाव आलेली आहे. श्री गणेश झालेल्या एक्स्ट्रा धावेने संदीप टू संदीप असा सामना आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव ही धाव फलकावरती लागली गेली. आता हर्षद वल्वी हा स्ट्राईक वरती येताना दिसतोय. ते बघा हर्षदच्या स्लॉट मध्ये चेंडू होता. चेंडूला सरळ उडवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारनं अकाउंट ओपन केलाय. हर्षद वल्वियाने ठोकलाय षटकार. थँक्यू डीजे. षटकारनं आपला अकाउंट ओपन केलंय. धावसंख्या 7. चेंडूला सोडून दिलाय. पंचांनी रेफर केलंय की हा चेंडू खेळपट्टीच्या बाहेर पडलाय की नाही बघायचा आहे. व्हाईट बॉल तर दिला गेलाय, मात्र चेंडू खेळपट्टीच्या बाहेर पडलाय की नाही बघायचं आहे. चला व्हाईट तर असेल, मात्र हा चेंडू खेळपट्टीच्या बाहेर पडलाय की नाही हे बघायचं आहे. नो बॉल असेल, नो चेंडू. एक एक्स्ट्रा धाव ही धावफलकावरती लागली. धावसंख्या 8 या आकड्यावरती. पुढचा चेंडू हा फ्रीट असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी इथे आता हर्षद वल्वी या फलंदाजाकडे. दोन बंधूंची जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करत असताना. स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला गेला. एक धाव कंप्लीट केली जाईल. डीपमध्ये प्रसाद चेंडूपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत दुसरी धाव घेण्याची संधी मिळाली आणि दुसरी धाव ही कंप्लीट केली गेली. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स ही आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांची. या दोन धावांनी धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 10 या आकड्यावरती. फुल टॉस चेंडू आहे. फुल टॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उचललाय. चेंडूला सरळ पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरता आणि पंचांनी पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतलेला आहे. तर नो बॉल असेल, नो बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतोय नो चेंडूची हाताळणी झालेली आहे या षटकामध्ये. पुन्हा एकदा फ्री हिटचा बॉल इथे खेळायला मिळणार आहे, तो म्हणजे हर्षद वल्वी याला. धावसंख्या 7 ने पुढे सरसवली गेली, ती म्हणजे 17 या आकड्यावरती. 17 रन्स ऑन दी बोर्ड. 17 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. खोलवर टाकाचा चेंडूला खोदून काढले. क्षेत्ररक्षक विजय आलाय तिकडे. चेंडू पडल्यानंतर थोडासा आउट फील्ड मध्ये त्याने जागा बदलली आणि तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती हर्षद आणि संदीपकडे. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावांनी धावसंख्या 19 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत या षटकातील 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे.
ते आता कमबॅक केलाय संदीप मोकाशी या गोलंदाजाने, कारण भरपूर धावा त्याने खर्च केले त्या षटकात आणि कमबॅक करणं फार अनिवार्य होतं कारखानपाडा संघाला. एक निर्धाव चेंडू टाकला गेला, धावसंख्या 19. इथे बघा टायमिंग झालाय, शतरक्षक चेंडूच्या मागे धावतोय तिकडे, मात्र चेंडू वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर ट्रॅव्हल झालेला आहे. 4 धावा येत आहेत. षटकाची समाप्ती. पहिले षटक हे संपलंय. पहिल्या षटकात धावा आल्यात 23 धावा या धावफलकावरती लागल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. थँक्यू डीजे. चला, थोडासा स्पीडअप करायचं आहे, घाई करायची आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज, तर प्रसाद येतोय, प्रसाद भुजड याच्यावरती कामगिरी सोपवली गेले. हे दुसरं षटक टाकण्याची शतरक्षक आता डीप मध्ये तैनात केले गेलेत. आपण पाहतोय लॉंग लेग मध्ये एक शतरक्षक डीप मध्ये तैनात केला गेलाय. त्यानंतर डीप मिड विकेट, त्यानंतर काऊ कॉर्नर, त्यानंतर लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर सर्कलमध्ये पण पाहतोय पॉइंट ठेवला गेलाय. त्यानंतर फ्लँक स्लिपमध्ये एक शतरक्षक आहे. त्यानंतर एक लेग स्लिप आपण पाहतोय जी लॉंग ठेवली गेले. प्रसाद राईट आर्म और विकेटचा मारा. पहिला चेंडू अख्खुटेबाचा चेंडू होता. चेंडूला सरळ खेळून काढाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांकरता. खूप चांगला फटका ते खेचलाय. अख्खुटेबाचा चेंडू तर बॅकफूट वरती गेला आणि बॅकफूट वर जाऊन चेंडूला सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं होतं संदीप याने. पुन्हा एकदा शफलून फटका केलाय. शतरक्षक लॉंग लेग मध्ये येतोय. संदीप मोकाशी प्रयत्न तर चांगले झालेत, मात्र चेंडूला थांबू शकलेले नाही आहेत. पुन्हा एकदा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. 4 धावांकरता चौकार. हे दर्यन माझी होरी, आई एक विरा लाव पहिली तिरी. दर्यन माझी होरी, आई एक विरा लाव पहिली. इथे आपण पाहतोय खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फक्त एक सिंगल धाव मिळेल. इथे आपण पाहतोय टायमिंग झालेला आहे आणि बघा झेल देखील ड्रॉप झाला. 2 धावा घेण्याची संधी मिळाली आणि या 2 धावा 3 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. या 3 धावांची धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 35 या आकड्यावरती.
प्रसाद पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला खोदून काढलाय डीप मध्ये. विजय बाबर आहे तिकडे, चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा आपण पाहतोय इथे पळून पूर्ण केल्या गेल्या. 2 धाब्यानिशी धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 37 या आकड्यावरती. इथे बघा खूप चांगला फटका खेचलाय संदीप आणि बघा जमिनीवरती कोसळलाय, मात्र तरी देखील चेंडूला सरळ त्याने सीमारेषेच्या बाहेर पाठवलेला आहे. काय जबरदस्त स्ट्रोक, षटकार. आई गावदेवी माझी माऊली, आई गावदेवी माझी माऊली, तुला विनवणी केली, आई तुला विनवणी केली. उघड उघड दरवाजा नायल काही आरतीची जाईली, उघड उघड दरवाजा नायल काही आरतीची जाईली. नद्यांचं पाणी आई तुझ्या अंघोळीला. बघा ज्या प्रकारे 2 षटकाचा खेळ आपण पाहतोय ते झालेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या तब्बल स्कोर कार्ड वरती 43 धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्या षटकात 23, दुसऱ्या षटकात 20, तब्बल 43 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. कीर्ती भोई तिसरं षटक टाकण्याकरता पुन्हा एकदा आपण पाहतोय रिव्ह्यू इथे घेतला गेलाय पंचांनी. चला पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. नो बॉल असेल, नो चेंडू, म्हणजे पुढचा चेंडू हा फ्रीड असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी. इथे बघा चेंडूला स्क्वेअर क्षेत्रामध्ये घेऊन काढला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे. 2 धाव्याने धावसंख्या आता 46 या आकड्यावरती. 46 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा या षटकात या इनिंग मध्ये आपण जर बघितलं तर हा दुसरा निर्धाव चेंडू आपल्याला येताना दिसतोय. इथे बघा स्टॅमिंग झालेला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. क्षेत्ररक्षक तिकडे चेंडूला 1 बाउन्स चेंडूला कॅरी करेल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती आणि या 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेची धावसंख्या आता 48 या आकड्यावरती. ज्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करायची आहे एमबी स्पोर्ट्स बागपाडा संघाला, त्यांनी वाटचाल केलेली आहे. धावसंख्या डेंजर झोन मध्ये मार्गक्रमण करत असताना इथे बघा पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न. इथे स्टॅमिंग झालाय. वैभव येतोय तिकडे चेंडूच्या खाली
आणि वैभव याचा बॅलन्स बिघडलाय तिकडे आणि झेल सुटला. 2 धावा घेण्याची संधी मिळाली आणि या 2 धावा पलून पूर्ण केल्यात. या 2 धावांनी धावसंख्या आता 50 या आकड्यावरती. बघा 50 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. फुलटॉस चेंडू स्कोरले क्षेत्रामध्ये खेळून कोळलाय चेंडूला आणि चेंडू बघा पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलेला आहे. खराब क्षेत्ररक्षण झालंय. लक्ष्मी आई तुझी ये आठवण डानुगडाची तू मालकीन आई मंदिरी येन तुला नारळ फोडीन विवेडगडाची तू वाघीन. इथे बघा पुन्हा एकदा खूप चांगला फटका खेचलाय. हर्षदच्या बॅट मधून आणखीन एक धमाका. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार 6 धावा. आई जोड्याने येन तुझं घेण दर्शन सर्वांचं कर ग तू रक्षण. जोड्याने येन तुझं घेण दर्शन सर्वांचं कर ग तू रक्षण. थँक्यू डीजे. षटक संपलेला आहे आणि आपण पाहतोय हर्षद वलवी याने काय जबरदस्त कामगिरी केलेली आहे. 15 चेंडूमध्ये तब्बल 39 या आकड्यावरती तो खेळतोय. वैयक्तिक 39 धावा आपण हर्षद वलवियाच्या पाहतोय. धावसंख्या झालेली आहे 60 धावा धावफलकावरती लागल्यात. बघा पहिल्या षटकात 23, दुसऱ्या षटकात 20 आणि तिसऱ्या षटकात तब्बल 17. 60 धावा धावफलकावरती लागल्यात आणि आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय भूषण सुकाट आपण पाहतोय बॉलिंग करण्यासाठी आलाय. मात्र बाईच्या स्वरूपात एक धाव इथे खर्च केली गेली. थोडस विकेट किपर कडनं थोडासा मिसफिल्ड झाला आणि आपण पाहतोय एक धाव घेण्याची संधी तिकडे मिळाली. हर्षद इथे बघा हर्षदने पुन्हा एकदा हवाई सफर करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. विजय येतो चेंडूच्या खाली आणि बघा विजयने खूप चांगला झेल पकडलाय. आता कुठे हर्षद वलवी याच्या खिलीला पूर्ण विराम लागलेला आहे. फलंदाज बाद. लांब लांब रांगा लागल्या गो आईच्या दर्शनासाठी. लांब लांब रांगा लागल्या गो आईच्या भेटीसाठी. दर्शन विवेडगडाची तू वाघीन. नव्याने फलंदाज महेश आलेला आहे. महेश भडांगे. ते बघा जोरात मारण्याचा प्रयत्न बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. धाव चेंडू इथे त्यांना दिसतोय. शेवटचं षटक कमबॅक करणार ते आपल्याला पाहायला मिळतंय ते म्हणजे भूषण सुकाट याचं. कारण पहिल्या 3 षटकात तब्बल 60 धावा आलेल्या आहेत. हा ट्रॅगर होता. कनेक्शन चांगलं झालेलं नाहीये आणि बघा तिकडे झेल सुटलाय. बघा आपण पाहतोय एमबी स्पोर्ट्स बागपाडा टीमकडे
जयदीप सारखा एक जबरदस्त खेळाडू, तसेच नंतर आपण जर बघितलं तर विश्वनाथ सारखा एक जबरदस्त खेळाडू, मात्र महेश याला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलंय आणि कुठेतरी कमी पडताना दिसतोय महेश. धावसंख्या 62 या आकड्यावरती, 62 धावा या धावफलकावरती लागल्या. शेवटचे 2 चेंडू बाकी राहिले त्या षटकातील. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये, मात्र जो चेंडूचा वेग होता तो चेंडूला बाउंड्रीच्या बाहेर घेऊन जातोय. सीमारेषा पार हा येतोय चौकार. आई गावदेवी माझी माऊली, आई माऊली माझी सावली. आई बैसली नारेन गावाला, आई बैसली नारेन गावाला. सकाळची आरतीला नाम करी दिनेश ये बंधवाला. ते बघा ज्या प्रकारे चेंडूला हाताळलं होतं, धावून दिले चेंडूला टाकण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होते, दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केलेली आहे आणि पंचांचा इशारा येतो की हा चेंडू वाईड आहे. आणखीन एक एक्स्ट्रा चेंडू या इनिंग मध्ये आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 69 या आकड्यावरती, 69 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. ते बघा शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आहे आणि बघा शेवटच्या बॉलवरती लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळालेली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली 70 या आकड्यावरती, 71 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. थँक्यू. चला शतरक्षण लावून घ्यायचं आहे, तसेच सलामीची जोडी देखील लगेच पाठवून द्यायची आहे. चला जास्त वेळ खर्च करू नका, लगेच शतरक्षण लावून घ्या आणि सलामीची जोडी देखील पाठवून द्या. 70 धावा धावफलकावरती लागल्यात, 71 धावांचं टार्गेट हे ठेवलेलं आहे. 24 बॉलमध्ये 71 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत साई माऊली कारखानपाड्या टीमला.
विश्वनाथ पहिलं षटक हाताळण्याकरता पहिला चेंडू खुलव्या टप्प्याचा होता. चेंडूला ऑन साईडला खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न, धावची जी संधी तिकडे निर्माण झाली होती. बघा कॉलिंग झालेलं नव्हतं आणि तेच कारण दोन्ही फलंदाज एका बाजूला धावत होते आणि आपण पाहतोय संधी सुटली विश्वनाथकडनं. एक धाव मिळाली. धावसंख्या एकने आता सुरुवात झालेली आहे. श्रीगणेश झालेला आहे एका धावेने. 71 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. एक धाव धावफलकावरती लागलेली आहे. हाफ ट्रॅकर मस्त टायमिंग झालाय. जयदीप येतो चेंडूच्या खाली आणि जयदीप कडनं झाले चूक. आणि बघा चूक झाल्यानंतर चेंडू अगदी तिकडे बाउंड्री जवळ जाऊन पोहोचलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चेंडूला फील्ड केलंय. तोपर्यंत 3 धाव्या घेण्याची संधी होती. बाउंड्री पंच आहे तिकडे. बाउंड्री पंच कलवायचं आहे. बाउंड्री पंच यस 3 धावा या कंप्लीट असतील. बाउंड्री पंचाने लगेच चेंडू जर आला तर आपला इशारा कलवायचा. लक्षात घ्या पंचांकडे. 3 धावा या पलून पूर्ण केल्या. धावसंख्या 4 या आकड्यावरती. खोलबड्याचा चेंडू बघा खूप चांगला चेंडू त्या हाताळलाय. खूप चांगल्या लाईन लेनने बॉलिंग केली जात आहे. आपण कारकरपाडा संघाच्या बाजूने जर बघितलं तर अचूक टप्पा किंवा अचूक लेंथ लाईन लेंथ जर आपण बघितली तर कुठेतरी खराब सातत्याने हाताळली गेली आणि आपण पाहतो त्याचा फायदा उचलला हर्षद आणि संदीप याने. 70 धावांचं आपण पाहतोय पहिल्या इनिंग मध्ये लावल्या. 71 धावांचं टार्गेट आहे आणि त्याच्या प्रत्युत्तरास खूप चांगली बॉलिंग इथे होताना दिसतंय. बघा पुन्हा एकदा बाईटच्या सुरुवात एक धाव येताना दिसते. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. विकेट किपरकडनं थोडीशी चूक झाली आणि एक धाव ही धावफलकावरती अंकित केली गेली. धावसंख्या 5 या आकड्यावरती. 5 रन्स ऑन दी बोर्ड. 5 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. चेंडू टाकून झालेत या षटकातील 4. फुलटॉस चेंडू आहे आणि आता या फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उचललाय की नाही पाहूया. काय घडलंय काय बिघडलंय तिकडे. संदीप वलवी होता. प्रयत्न तर खूप चांगले केलेत. मात्र काय घडलंय काय बिघडलंय चला पाहूया. चला 2 धावा तर कंप्लीट झाल्यात. मात्र सेफली हा चेंडू मैदानाच्या बाहेर त्याने ठेवलाय की नाही पाहूया. चला पाहूया की कशा प्रकारे संदीपाने चेंडू हा फील्ड केलाय. सध्या तरी आपल्याला हवेमध्ये फिरताना संदीप दिसतोय. सध्या हवेमध्ये आहे. चेंडू देखील त्याच्या हातामध्ये पण पाहतोय. चला पाहूया. खूप चांगले एफर्ट्स आपण पाहतोय इथे त्याने लावलेत. बाउंड्रीच्या आतमधूनच त्याने जंप घेतली होती. अगदी बाउंड्री जवळ आपण पाहतोय आणि सेफ असेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण संदीप वलवी करणं झालेलं आहे. फक्त 2 धावा. शेवटचा बॉल देखील निर्धाव येताना दिसतोय. षटकाची समाप्ती झालेली आहे. बघा खूप चांगली बॉलिंग विश्वनाथ बरफ याची. षटकाची समाप्ती. फक्त 7 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. पहिल्या इनिंग मध्ये जर आपण बघितलं संदीप याने तब्बल 23 धावा खर्च केल्या होत्या. एक्स्ट्रा चेंडू देखील त्यांनी टाकले होते. त्यानंतर प्रसाद याने देखील भरपूर 20 धावा खर्च केल्या. त्यानंतर कीर्ती भोई याने तब्बल 17 धावा खर्च केल्या. भूषण सुकाटेचं षटक जर आपण बघितलं 10 धावांचं होतं. त्याने कमबॅक केला आणि आता सूरज आलेला आहे. सूरज बरफ हे दुसरं षटक हाताळण्यासाठी. बघा हवेचा वेग देखील थोडासा वाढतो या सकाळच्या सत्रामध्ये. बघा पहिल्या सामन्यामध्ये
हवा पूर्णपणे थांबली होती. मात्र या मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये देखील हवा थांबली होती. मात्र या दुसऱ्या इनिंगमध्ये थोडा असा हवेचा वेग हा जास्त वाढताना दिसतोय आणि त्याचा फायदा होईल क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. सध्या तरी बॅट अँड बॉल संपर्क चांगल्या प्रकारे होताना दिसत नाहीयेत. इथे मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता साई माऊली कारखानपाडा या टीमला. धावसंख्या आपण पाहतोय 8. अजूनही 63 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. ऑन साईडला खूप चांगला फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक संदीप तिकडे पोहोचला होता मात्र झेल पकडू शकलेला नाहीये आणि 2 धावा घेण्याची संधी. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, तर तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव देखील ही कंप्लीट झालेली आहे. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स इथे मानावी लागेल आकाश आणि कीर्ती या 2 बंधूंची. बघा इकडे जर मॅच जिंकायचं असेल तर प्रति षटकामागे 20 ते 21 धावा त्यांना आता पूर्ण करायच्या आहेत. 20 ते 21 धावा घेण्यामध्ये यशस्वी जर राहिले तर 71 या टार्गेट पर्यंत ते पोहोचू शकतात. सध्या धावसंख्या आपण पाहतोय 11 धावा. अजूनही मॅच जिंकण्याकरता 60 धाव्यांची आवश्यकता आहे. बघा टायमिंग झाल्या मात्र चेंडू इस्टनच्या मागे तिकडे निघून गेला होता. पुन्हा एकदा एक सिंगल धाव मिळेल बाईकच्या स्वरूपात. सिंगल धावाने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 12 या आकड्यावरती. इथे बघा टायमिंग झाला होता. धावची जी संधी निर्माण झाली होती मात्र कीर्ती हा धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. बिग विकेट डाऊन. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या आईला भेटाया तुम्ही येता का. झाडलं बोलवून जाणू आईन, ते म्हणाली ती पालखी घेऊन गेली आईन आज्ञा मला. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या आईला भेटाया तुम्ही येता का. कृष्णा आलाय न्यू बॅटर. कृष्णा लोखंडे तेच थर्रार चेंडू टाकलाय. वेगवान चेंडू टाकलाय सूरज बरफ याने. साई माऊली कारखानपाडा संघाच्या फलंदाजांना पूर्णपणे रोखून ठेवलेला आहे, बांधून ठेवलेला आहे. 5 बॉल टाकून झाले. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. 13 धावा या धावफलकावरती लागल्यात. ते देखील खूप चांगला चेंडू टाकला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. षटक संपलंय दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय फक्त आणि फक्त 13. अजून आपण पाहतोय मॅच जिंकण्याकरता 58 धावांची आवश्यकता आहे. जे अजूनही 12 चेंडू 58 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत साई माऊली कारखानपाडा टीमला.
कारण आता प्रत्येक बॉल वरती षटकार मारावा लागणार आहे. इथे बघा पहिला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. पंचांनी पुन्हा एकदा रेफर केलंय भीमरसाठी. चेंडू तर सीमारेषा पार झालेला आहे. नो बॉल असेल. बघा बॅट्समन जरी पुढे असला तरी हा चेंडू कमरेच्या वरून गेला असता. बघा बॅट्समन जर पुढे होता मात्र चेंडूची हाईट भरपूर होती. नो बॉल असेल. दोन धावा. पुन्हा एकदा नो चेंडू आपण पाहतोय. ते शतरक्षण चुकीचं लावलेलं आहे आणि पंचांनी पुन्हा एकदा नो चेंडू इथे घोषित केलेला आहे. पुन्हा एकदा फ्री हिटची संधी इथे पण पाहतोय. धावसंख्या आता 21 या आकड्यावरती. त्यात आपण पाहतोय चेंडूला साईडला कुलकडे संदीप आहे तिकडे तिकडे मिसफिल्ड झाला. एक धाव कंप्लीट झालेली आहे. प्रयत्न होतोय आणि दोन धावा आपण पाहतोय इथे पूर्ण केल्या गेल्यात. या दोन धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 23 या आकड्यावरती. 23 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. धावसंख्या आपण पाहतो 23 धावा धावफलकावरती लागल्यात. खोलवर डेबाचा चेंडू आहे. चेंडूला खोदून काढलाय. शतरक्षक आहे तिकडे साई. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. बघा अगोदरचे दोन चेंडू हे एक्स्ट्रा टाकले होते मात्र त्याचा फायदा उचलता आलेला नाहीये. आकाश आणि कृष्णा या दोन फलंदाजांना धावसंख्या जाऊन पोहोचली 24 या आकड्यावरती. 24 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही मॅच जिंकण्याकरता 47 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 47 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. ब्लॉकरमध्ये हा चेंडू टाकलाय. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. डॉट बॉल. पूर्णपणे या सामन्यावरती आता पकड मजबूत केलेली आहे एमबी स्पोर्ट्स बागपाड्या संघाने. 9 चेंडू आणि अजूनही मॅच जिंकण्याकरता 47 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 47 धावा. त्या प्रत्येक चेंडूवरती एक मोठा फटका मारणं अनिवार्य आहे साई मौली कारखानपाड्या टीमला. फुलटॉस चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि पाहतोय की हा चेंडू सीमारेषा पार निघून जातोय. 4 धावन करता. अठ्ठावीस धावा धावफलकावरती आता लागल्या गेल्यात. आपण पाहतोय हा सामना सध्या तरी एकतर्फा होताना दिसतोय. बघा आणखीन एक चांगला चेंडू ते टाकला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे.
डॉट बॉल येताना दिसतोय. या षटकातील बॉल टाकून झालेत 5. शेवटचा एक बॉल बाकी असेल. धावसंख्या आपण पाहतोय 28 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजून मॅच जिंकण्याकरता 43 धावांची आवश्यकता आहे. 43 7 चेंडू आणि 43 धावा. या बॉलवरती जर एखादा मोठा फटका येतो तर मॅच मध्ये थोडा कमबॅक करू शकतो कारखानपाडा संघ. बघा एक मोठा फटका तर येतो या बॉलवरती आणि या फटक्याची आवश्यकता देखील होती. मोठा फटका आलाय. 6 धावा आणि या 6 धाब्याने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 34 या आकड्यावरती. आता मॅच जिंकण्याकरता 6 चेंडू आणि 37 धाव्यांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 37 धावा. बघा अजूनही मॅच मध्ये आता कारखानपाडा संघ आपल्याला येताना दिसतोय. पाया कोकणात राजा गेल्या कारल्याचे डोंगराला. पाया कोकणात राजा गेल्या कारल्याचे डोंगराला. एकविरा आईला आईला भेटल्या ना बाया माझ्या सासणी सासणी माऊल्या. पाया कोकणात आल्या ना बाया माझ्या सासणी सासणी माऊल्या. पाया कोकणात आल्या. 6 चेंडू 37 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. पहिला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकला गेलाय आणि आपण पाहतोय की आता या सामन्यावरती पूर्णपणे पकड जी आहे ती मजबूत केलेली आहे एमबी स्पोर्ट्स बागपाडा संघाने. जी औपचारिकता बाकी राहिली होती ती देखील आता राहिलेली नाहीये. पुन्हा एकदा खोलवर डब्बाचा चेंडू फक्त हलक्या त्याने चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय आणि आपण पाहतोय एक सिंगल धाव ही कंप्लीट केली. शेवटचे 4 चेंडू आता बाकी आहेत या षटकातील. वाघोबा स्पोर्ट्स गोरातपाडा संघाला विनंती आहे आपला कॅप्टन आपण पाठवून द्यायचा आहे आमच्या टॉस बॉक्स मध्ये. फुलटा चेंडू चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय तिकडे मात्र झेल पकडू शकलेला नाहीये. पुन्हा एकदा एक सिंगल. आता जी फॉर्मॅलिटीज आहे ती फक्त पूर्ण केली जाते या मॅच मध्ये चेंडू हाताळण्याची. शेवटचे 3 चेंडू बाकी राहिलेत. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू टाकला गेलाय. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. पूर्णपणे बॅकफूट वरती ठेवलेला आहे साई माऊली कारखानपाड्या टीमला. पुन्हा एकदा फक्त स्ट्राईक रोटेट केली जाते आपण पाहतोय. शेवटचा एक बॉल अद्याप बाकी असेल या इनिंग मध्ये. एक पाऊल दूर इकडनं राहतोय विजयापासून एमबी स्पोर्ट्स बागपाडा हा संघ. एमबी स्पोर्ट्स बागपाडा संघाचा या सीझन मध्ये परफॉर्मन्स खूप चांगला राहिलेला आहे. खास करून आपण पाहतोय हर्षद असेल, संदीप असेल, विश्वनाथ, जयदीप खूप चांगला परफॉर्मन्स दिलाय. इथे बघा हाफ ट्रॅकर होता आणि शेवटच्या बॉलवर एक रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि 6 धावा ठोकल्यात. मात्र हा सामना एमबी स्पोर्ट्स बागपाडा या संघाने इथे जिंकलेला आहे. हळक साई माऊली कारखानपाडा. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच एमबी स्पोर्ट्स बागपाडा टीम.